वेलकम स्टुडंट्स. आता आपण एक्सरसाइज 1.2 डिफरन्शिएशनचा आपण आज स्टार्ट करतो. आता यापूर्वी आपण डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शनचा थेरी क्वेश्चन पाहिलेला होता. म्हणजे dy बाय dx इक्वल्स 1 अपॉन dx बाय dy किंवा dx बाय dy इक्वल्स 1 अपॉन dy बाय dx. हा आपण इनव्हर्सचा थेरी क्वेश्चन पाहिला. त्याच्यानंतर साइन इनव्हर्स x पासून कोसेक इनव्हर्स x पर्यंतचे डेरिव्हेटिव्हचे प्रूफ पाहिले. आता एक्सरसाइज 1.2 मध्ये आपण सुरुवातीला काही क्वेश्चन्स असे जिथे आपण त्या इनव्हर्स फंक्शनच्या थेरीचा वापर करून डेरिव्हेटिव्ह मिळवणार आहोत आणि नंतर हळूहळू त्या ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट यायला सुरू होतो. मग तो ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट ज्यावेळी येईल त्याच्या अलीकडे मी तुम्हाला 1-2 दिवस किंवा एखादा दिवस अलीकडे मी तुम्हाला काही इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आपल्याला यावे लागतात. त्याची लिस्ट ऍक्च्युअली तुम्हाला पुस्तकात त्यांनी दिलेली आहे. याच आपल्याच टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 20 वरती त्याची लिस्ट तुम्हाला दिलेली. पण मला एकदा ते तुम्हाला समजून सांगायला लागतील, नुसते समजून सांगायला लागतील. त्याचा प्रूफ पुन्हा आपण मॅथ्स 1 मध्ये पाहणार आहोत या सगळ्यांचे. तर आता आपण पहिल्यांदा जे बेसिक क्वेश्चन्स आहेत तेवढे स्टार्ट करूया. आता तुम्ही फक्त एकदा डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शनचा थेरीचा पार्ट एकदा बघून घ्या. म्हणजे जिथे आपण असं प्रूव्ह केलंय की dy बाय dx इक्वल्स 1 अपॉन dx बाय dy किंवा dx बाय dy इक्वल्स 1 अपॉन dy बाय dx. या दोन्हीपैकी काही एक वापरलं तरी चालतं. नाउ लेट्स स्टार्ट एक्सरसाइज 1.2. फर्स्ट क्वेश्चन, find the derivative of the function y equals fx using the derivative of inverse function x equals f inverse y in the following. काय प्रश्नाचा अर्थ आहे तुम्हाला सांगतो. लक्षात की फंक्शन तुम्हाला y इक्वल्स fx या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. y इक्वल्स fx चा दुसरा अर्थ असा असतो f इन्व्हर्स y म्हणजे x. f इन्व्हर्स y म्हणजे x. तेच असं लिहितात x इक्वल्स f इन्व्हर्स y. आणि याचा वापर करून x इक्वल्स f इन्व्हर्स y मध्ये ते फंक्शन आणून dx बाय dy इक्वल्स 1 अपॉन dy बाय dx याचा त्यात यूज करायचा आणि मग तुम्हाला मूळच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. आता कदाचित हे मी आता काय बोललो लगेच तुम्हाला समजणार नाही, पण पहिलंच तर त्यातलं एक्झाम्पल आपण पाहिलं तर ते y इक्वल्स रूट x असं फंक्शन आहे बघा. y इक्वल्स रूट x म्हणजे y इन टर्म्स ऑफ x म्हणजे y इक्वल्स fx असं फंक्शन आहे. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह याचाच पाहिजे पण इन्व्हर्सचा यूज करून पाहिजे असं त्यांनी म्हटलं. मग मला सांगा साधा आपला y इक्वल्स हा जर फॉर्म असेल तर y इक्वल्स रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा. dy बाय dx डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx इक्वल्स सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x काय 1 अपॉन 2 रूट x. इतकी साधी स्टेप, इतकं साधं आपला प्रॉब्लेम आहे. पण हा तुम्हाला युजिंग इन्व्हर्स कसा आणायचा, युजिंग इन्व्हर्स कसा ही स्टेप तुम्हाला मिळवायची हे आता आपण इथं पाहणार आहोत. माझ्या दृष्टीनं हा थोडक्यात आपण आता इथं जे करणार आहोत हा थोडक्यात टाइमपास आहे. पण समजा परीक्षेत एखादा छोटा क्वेश्चन 2 मार्काला जर असा विचारला की युजिंग इन्व्हर्स फंक्शन फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल्स fx म्हणजे याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इन्व्हर्स फंक्शनचा वापर करून दाखवा, तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. म्हणून मी हे एक्झाम्पल्स तुम्हाला कसे लिहायचे तेवढे दाखवतो. ठीक आहे, लक्षात. आपला पहिला क्वेश्चन बघा. फर्स्ट एक्सरसाइज 2.1 फर्स्ट क्वेश्चन. y इक्वल्स रूट x असं फंक्शन दिलं तुम्हाला, बरोबर आहे. हे जे फंक्शन आहे ते y इन टर्म्स ऑफ x आहे. त्याला आता आपण x इन टर्म्स ऑफ y पहिल्यांदा आणायचं. x इन टर्म्स ऑफ y. ठीक आहे. मग आता बघा आता मला x त्यातला बाजूला करायचा आहे. मग त्याच्या आसपास जे काय असेल ते सगळं हळूहळू काढून टाकायचं. म्हणजे रूट असेल तर स्क्वेअर करायचे, त्यात जर कोण ऍडलेस केलं असेल तर ते पलीकडे ट्रान्सफर करून घ्यायचे. थोडक्यात x एका बाजूला आणि y चा पार्ट एका बाजूला ठेवायचा असतो आपल्याला. मग तो मला x बाजूला करायचा असेल तर पहिल्यांदा मला स्क्वेअरिंग बोथ साइड्स केलं पाहिजे. स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं सांगा x. हेच मी आता उलट लिहितो. दॅट इज x इक्वल्स y स्क्वेअर. म्हणजे x इन टर्म्स ऑफ y, x इन टर्म्स ऑफ y तुम्ही आता हे फंक्शन आणलं. ठीक आहे. आता x इन टर्म्स ऑफ y असेल तर पहिल्यांदा घ्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. मग dx बाय dy इक्वल्स सांगा d बाय dy ऑफ
dx by dy इक्वल्स d by dy ऑफ y स्क्वेअर, म्हणजे dx by dy इक्वल्स सांगा जसं आपला x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x विथ रिस्पेक्ट टू x असतो की तसं y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y विथ रिस्पेक्ट टू y च्या वेळेस मग सांगा y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला सांगा ट्वाइस y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला ट्वाइस y. ठीक आहे. मग नेक्स्ट हा डेरिव्हेटिव्ह घेऊन झाला की ही स्टेप यातली महत्त्वाची असते. न विसरता तो जो y आहे तो लगेच रिप्लेस करून टाकायचा, y रिप्लेस करायचा. देयरफॉर dx by dy इक्वल्स ट्वाइस. आता y कोण आहे सांगा आपल्याकडे y वरती बघा ना, y म्हणजे कोण आहे तर ते रूट x आहे. y म्हणजे काय आहे रूट x आहे. हीच त्यातली महत्त्वाची स्टेप. ठीक आहे. मग हे dx by dy तुम्हाला मिळालं इन टर्म्स ऑफ x मिळालं ते लक्षात ठेवायचं. मग खाली लिहायचं बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन आपल्याला पाहिजे dy by dx. dy by dx इक्वल्स 1 अपॉन dx by dy. हा आपला थेरी क्वेश्चन आहे बघा. dy by dx इक्वल्स 1 अपॉन dx by dy किंवा असं पण आहे dx by dy इक्वल्स 1 अपॉन dy by dx काही तर. सो 1 अपॉन सांगा dx by dy आपल्याकडे काय आहे बघा 2 रूट x आहे. 2 रूट x म्हणजे फायनल आन्सर dy by dx इक्वल्स 2 रूट x. म्हणजे जर y इक्वल्स रूट x फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 अपॉन 2 रूट x एवढा आहे. फक्त हे असं फिरून यायचं आपल्याला म्हणून म्हटलं की तुम्हाला नॉमिनल टाईप बघायचा. एखादा 2 मार्कला प्रश्न कधी विचारला तर ते लिहिता आलं पाहिजे यासाठी. अदरवाईज असा आपण कधीच असा वापर मोठे प्रॉब्लेम सोडवताना करणार नाहीये. आपण असे करणार आहोत y इक्वल्स रूट x तर डेरिव्हेटिव्ह dy by dx रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x. आपण हेच नेहमी करायचं आहे. पण ह्या क्वेश्चनला त्याने विचारले म्हणून या प्रकारे आपल्याला यायचं. म्हणजे y इक्वल्स fx वरून आपल्याला पहिल्यांदा x इक्वल्स f इनव्हर्स y मध्ये यायचं आणि मग ते डिफरन्शिएट. लक्षात आलं. आता मी ओळीनं राहिलेले क्वेश्चन्स करून दाखवतो. वहीत आहेत असे लिहून ठेवायचे. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन y इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस रूट x असं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. आपल्याला त्यातला x काय करायचं आहे बाजूला करायचं. मग सुरुवात अशी करा हे पहिलं रूट जाण्यासाठी पहिल्यांदा स्क्वेअरिंग बोथ साइड्स करून घेऊ. y स्क्वेअर इज इक्वल टू 2 मायनस रूट x ह्यातलं रूट निघून गेलं वरचं रूट निघून गेलं. ठीक आहे. आता मी मायनस रूट x ला इथं आणतो y स्क्वेअर तिकडे घेतो म्हणजे रूट x इक्वल्स 2 मायनस y स्क्वेअर. मी बघा त्यातल्या x ला कसं बाजूला काढतो बघा त्यातल्या नुसता x त्यातला सेपरेट करत आहे. पुन्हा रूट जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स करायचं. स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणजे x इज इक्वल टू इकडे येणार 2 मायनस y स्क्वेअर चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे x इन टर्म्स ऑफ y मधलं फंक्शन झालं म्हणजे या फंक्शनचं हे इनव्हर्स फंक्शन तयार केलं तुम्ही. या फंक्शनचं हे इनव्हर्स फंक्शन तयार केलं. हा त्याचा अर्थ असतो. म्हणजे थोडंसं जरा मुद्दाम आपण जरा बाजूला जाऊन मी एक्झॅक्ट इनव्हर्स फंक्शन तुम्हाला काय हे जर समजायचं असेल ना हे तर त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल वरून समजून सांगतो. या फंक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्ही x ला काहीतरी व्हॅल्यू घ्याल त्यावेळेस तुम्हाला y मिळतं. मग असं फंक्शन शोधायचं ज्यात y म्हणजे काहीतरी घेतल्यानंतर तुम्हाला x मिळालं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल न पटवून देतो. समजा मी यावेळी x म्हणजे 4 घेईन या फंक्शन मध्ये त्यावेळेस मला x4 असताना y ची व्हॅल्यू काय मिळते सांगा. x4 असताना बघ 4 चा रूट 2 अर्थात आपण पॉझिटिव्ह रूट घेतो. जे मागे साइन असेल तेच त्याचं साइन. तर 4 चा पॉझिटिव्ह रूट काय आलं सांगा तर ते 2. 2 मायनस 2 0. 0 चा रूट 0 म्हणजे थोडक्यात y चा आन्सर काय मिळालं 0. मग x4 असताना जर तुम्हाला y 0 म्हणत असेल तर असं फंक्शन शोधा ज्यात y ला 0 ठेवलं की x चा आन्सर 4 मिळेल. असं फंक्शन शोधा. परत आहे का या फंक्शन मध्ये x ला 4 ठेवल्यानंतर y ची व्हॅल्यू काय मिळाली 0. तर असं फंक्शन शोधा ज्यात y ला 0 ठेवल्यावर x चा आन्सर 4 मिळेल. ते इथे करा चेक. y ला 0 ठेवून बघा इथे 0 2 मायनस 0 0 2 मायनस 0 2 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे x चा आन्सर तुम्हाला काय मिळेल 4 मिळेल. म्हणून म्हटलं मी याचं हे काय आहे इनव्हर्स फंक्शन. हे y इक्वल्स fx असेल तर याचं हे इनव्हर्स फंक्शन तुम्ही आता तयार केलं. ठीक आहे. ओके. आता
हा काही आपला प्रॉब्लेमचा पार्ट नाही बरं का, हाताचा हे ब्ल्यू कलरचा. एक्स इन टर्म्स ऑफ वाय मिळालं तुम्हाला. आता नेहमीप्रमाणे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणायचं, कारण हे फंक्शन एक्स इन टर्म्स ऑफ वाय आहे म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. म्हणजे वाय मध्ये चेंज केला तर एक्स मध्ये काय चेंज होईल, चेंज इन एक्स ड्यू टू चेंज इन वाय म्हणजे dx by dy. So dx by dy equals d by dy of ब्रॅकेट मध्ये 2 minus y square चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता चेन रूल वगैरे हळूहळू तुम्हाला यायला सुरू होईल. पहिल्यांदा हे ब्रॅकेट मी कव्हर करतो. सांगा समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इनटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह. तर 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस साइन ऍज इट इज, आणि y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y. 2 2 जा 4 minus 4y ब्रॅकेट मध्ये 2 minus y स्क्वेअर. हे तुम्हाला dx by dy मिळालं. पण मी मगाशीच काय सांगितलं महत्त्वाची स्टेप, तर हे जे y असतात ना, हे y ते इन टर्म्स ऑफ x एक्सप्रेस करायचे. ह्याच्यानंतरची स्टेप, हा जो y असतो ना तो इन टर्म्स ऑफ x आपल्याला रिप्लेस करायचा आहे. तर ती स्टेप त्यातली महत्त्वाची असते, लक्षात ठेवा. सॉरी dx by dy dx by dy equals minus 4y, y म्हणजे वर बघायचं, रूट ऑफ 2 minus root x into bracket, बघा into bracket 2 minus y square. आता मला याचा स्क्वेअर सांगा बरं, y चा स्क्वेअर सांगा बरं. इथं आहेच आहे बघा y स्क्वेअर 2 minus root x, म्हणून तर मी त्याला ब्रॅकेट केलंय 2 minus root x. स्टेप व्यवस्थित बघा. बघा मी काय केलंय, -4 आहे तसे आहेत, y रिप्लेस केलेत, 2 आहे तसे आहेत, परत y स्क्वेअर रिप्लेस केलेत, यातून बघून रिप्लेस करायचं. आता मी थोडंसं सिम्प्लिफाय करतो कारण इथं मला कॅन्सलेशन वगैरे दिसायला लागेल थोडंसं. बघा -4 ब्रॅकेट मध्ये रूट ऑफ 2 minus root x इनटू ब्रॅकेट मायनस साइन आत चाललंय 2 minus 2 plus root x. आता यातले 2 2 कॅन्सल होतील, -4 इन सगळ्यांचं मल्टिप्लिकेशनच आहे. हे इनटू साइन -4 root x आधी लिहितो मी, -4 root x आधी लिहितो आणि इनटू पुढे रूट ऑफ हे आहे तसं लिहितो, 2 minus root x आहे तसं लिहितो. हवं तर तुम्हाला ह्या दोन्ही टर्म्स ना एका रूट मध्ये पण घेता येतं, पण एवढी काही गरज नाहीये. हे dx by dy तुम्हाला मिळालेलं आहे. आता बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, काय फॉर्म्युला आपला, dy by dx इक्वल्स 1 upon dx by dy. समोर ऍक्च्युअली लिहायचं असतं बरं का, dx by dy नॉट इक्वल 0, डिनॉमिनेटर ना ते, त्यामुळे नॉन 0 पाहिजे. ठीक आहे, 1 अपॉन चला काय बघा -4 root x इनटू रूट ऑफ 2 minus root x. हे तुमचं dy by dx चं फायनल आन्सर, -4 root x इनटू रूट ऑफ 2 minus root x. आणि जर समजा तुम्हाला डायरेक्ट करायचं असतं तर मी थोड्याशा पलीकडच्या जागेत दाखवतो. आपलं फंक्शन आहे y इक्वल्स रूट ऑफ 2 minus root x असं फंक्शन आहे, बरोबर आहे. dy by dx आपला नेहमीसारखा डेरिव्हेटिव्ह. चला रूटच्या आतला सगळा पार्ट कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 upon 2 root समथिंग इनटू त्या समथिंगचा म्हणजे आतला डेरिव्हेटिव्ह. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस साइन तसंच हे मायनस साइन आणि रूट x चा डेरिव्हेटिव्ह किती सांगा 1 upon 2 root x. म्हणजे फायनल आन्सर 1 into -1 म्हणजे -1. 2 2 जा 4 root x, 4 root x आणि हे इनटू रूट ऑफ 2 minus root x. हेच आन्सर इथे गेले. हे साइन जरा खाली वर झाले, एवढाच फरक आहे. हे फायनल आन्सर इथं आहे. पण आपल्याला असा इनव्हर्सचा वापर करून हा साधा डेरिव्हेटिव्ह मिळवायचा आहे.
त्यामुळे त्याच प्रकारे सोडवणं गरजेचं आहे, काही इलाज नाही त्याला. ओके. नेक्स्ट, y इक्वल्स क्यूब रूट ऑफ x मायनस 2. ठीक आहे. बघा, सगळ्यात पहिले क्यूब रूट जाण्यासाठी आपण टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साइड्स. So y cube equals x minus 2. Minus 2 LHS मध्ये ना प्लस 2 होतील, म्हणजे x equals y cube plus 2. x in terms of y and differentiating with respect to y. फक्त लक्षात ठेवा with respect to y लिहायचं. So dx by dy equals d by dy of y cube plus 2. Therefore dx by dy equals y cube चा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता आपल्याला जो y आहे ना तो रिप्लेस करायचा असतो. इक्वल्स 3 into ती स्टेप महत्त्वाची असते. हा, y चा स्क्वेअर. मला पहिली गोष्ट y म्हणजे काय सांगा. हे काय आहे तर क्यूब रूट ऑफ x मायनस 2 आहे आणि त्याचा काय आपल्याला पाहिजे स्क्वेअर पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअली ही टर्म अशी आहे 3 into हे बघा, ह्याला दोन प्रकारे लिहिता येतं. क्यूब रूट हे तर कळतं का सांगा. x मायनस 2 स्क्वेअर इथं आहे आणि क्यूब रूट इथं आहे. बघा असं लिहिलं तरी चालतं. किंवा किंवा हे इथं लिहितो मी का dx by dy, dx by dy इक्वल्स हे असंही चालतं 3. या टर्मचा स्क्वेअर आणि त्याचं क्यूब रूट आहे की नाही, या टर्मचा स्क्वेअर आणि त्याचं क्यूब रूट, तर ते क्यूब रूट असं दाखवलं तरी चालतं आणि स्क्वेअर आतमध्ये दाखवलं तरी चालतं. काही नाही, मध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्याचं क्यूब रूट आहे. एकच टर्म मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे लिहून दाखवलं आहे. एकच टर्म. ठीक आहे. 3 into हे 3 into हे किंवा हे दोन्ही चालेल. लास्ट स्टेप तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघून तुम्ही आन्सर लिहायचं. पुन्हा एकदा बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन dy by dx equals 1 upon dx by dy. 1 upon सांगा dx by dy इथं तयार आहे. हे पण चालेल किंवा हे पण चालेल. मी आधी आता हे लिहितोय बघा 3 into ब्रॅकेट x minus 2 ब्रॅकेट रेस टू 2 by 3 किंवा 1 upon 3 into क्यूब रूट ऑफ x minus 2 चा ब्रॅकेट. ह्या दोन पैकी पुस्तकात जे आन्सर असेल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मागे ते बघून तुम्ही लिहू. ठीक आहे. आता हळूहळू मी तो प्रकार दाखवायचा तरी बंद करतो, पण एखादं फंक्शन तरी डायरेक्ट आन्सर चेक करून बघूया आपण. y इक्वल्स समथिंग रेस टू क्यूब रूट आहे ना, मी त्याला असं लिहितो ना फंक्शनला रेस टू 1/3 म्हणजे आपल्याला बरं पडतं डेरिव्हेटिव्ह घ्यायला. सांगा कव्हर करा. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह वरचं पुढं घ्यायचं, वरच्यातनं एक कमी करायचं. मला सांगा वरचे पुढे घेतले, वरच्यातनं एक कमी केले x मायनस 2 मधनं ह्यातनं एक कमी करा बरं. 1/3 मधनं 1 कमी करा मायनस 1/3 मधनं 1 केले तर ते मायनस 2/3 आले. मग 1/3 ऍज इट इज. आता निगेटिव्ह पॉवर असेल ना तर आपण असं लिहितोय बघा, खाली घेऊन लिहितो पॉझिटिव्ह पॉवर करून. म्हणजे वरचं मल्टिप्लिकेशन 1 आणि खालचं मल्टिप्लिकेशन 3 into ब्रॅकेट x minus 2 raised to 2 by 3. हे आन्सर आहे. हे त्याचं डायरेक्ट आहे. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन. y equals log of twice x minus 1 असं फंक्शन आहे. आता ह्यातला तुम्हाला x सेपरेट करायचा आहे. बरं, log of twice x minus 1 is equal to y अशी सुरुवात केली. काहीही बेस दिला नाही म्हणजे बेस काय असतो सांगा e. आणि आता log टू एक्सपोनेन्शियल हे कन्वर्जन कसं आहे आपलं. आता मी एकदा काही लोकांना म्हणजे जे लोक 11वीत थोडेसे उशिरा जॉईन झाले त्यांना फारसं आठवत नसेल, येत पण नसेल कदाचित काही जणांना, त्यांच्यासाठी फक्त सांगतो. हे बघा a raised to b equal c ह्याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग याला लॉग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स वरचं आपण असं म्हणतो. आणि लॉग पासून एक्सपोनेन्शियल कडे जायचं असेल तर असं लिहितो आपण बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं.
बेस म्हणजे ए रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं म्हणजे सी, म्हणजे पुन्हा याच्यापासून हे असं तुम्हाला कन्वर्जन करता आले पाहिजे. मग आता इथं आपल्याला लॉग टू एक्सपोनेन्शियल, कारण मला त्यातला एक्सचा पार्ट बाजूला करायचा ना, सेपरेट करायचं, मग त्यातला लॉग निघून जायला पाहिजे. बघा बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं, मग आता अलीकडचं मी 2x - 1 लिहिले इक्वल्स बेस रेस टू पलीकडचं e रेस टू y, -1 पलीकडे गेले 5x इक्वल्स e रेस टू y प्लस 1, 2 ने डिवाइड केले x इक्वल्स, किंवा डिवाइड पेक्षा हाफ दाखवतो म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह मध्ये कोइफिशियंट म्हणून तो बाजूला घेता येईल, प्लस 1. थोडक्यात मी x इन टर्म्स ऑफ y असं फंक्शन तयार केलं. आता नेहमीप्रमाणे आपलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे dx by dy इक्वल्स हाफ कोइफिशियंट d by dy ऑफ e raised to y plus 1. So dx by dy as it is equal to half into derivative of e raised to y, आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. आता हा जो पार्ट आहे की नाही, हा तो इन टर्म्स ऑफ x यायला पाहिजे. मग आता हे जे y आहे की y हे असे रिप्लेस करण्यापेक्षा तुमच्याकडे e raised to y इथं तयार आहे, दिसतंय का तुम्हाला? सोपं जाईल, लक्षात ठेवा की सगळा पार्टच रिप्लेस करूया आपण e raised to y. सांगा e raised to y म्हणजे काय सांगा, तर ते 2x - 1 आहे. त्यामुळे dx by dy इक्वल्स हाफ इंटू, हा सांगा e raised to y म्हणजे काय? e raised to y म्हणजे इथं बघा e raised to y म्हणजे 2x - 1, 2x - 1 फायनल आन्सर. त्याच्याच समोर लिहितो मी 5x - 1 आणि हे अपॉन 2. हे आपल्याला dx by dy मिळाले. काय मिळाले? dx by dy. पुन्हा बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन, आपल्याला dy by dx पाहिजे 1 अपॉन dx by dy, म्हणजे 1 अपॉन, आता dx by dy आता मिळाले तुम्हाला काय सांगा, हे 5x - 1 अपॉन 2. आता हे 2 वर जातील आणि फायनल आन्सर येईल 2 अपॉन 5x - 1. हे आपलं आलं dy by dx चं फायनल आन्सर, पण युजिंग इनव्हर्स फंक्शन. आणि जर तुम्ही डायरेक्ट सोडत असता तर काय आलं असतं बघा, y इक्वल्स log of 5x - 1 सांगा dy by dx इक्वल्स derivative of log something 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह, 5x चा डेरिव्हेटिव्ह 2, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. हे आपलं आन्सर डायरेक्ट केलं असतं तर आलं असतं. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 5, y equals 2x plus 3. फार बेसिक क्वेश्चन आहे हा, तुमचा तुम्ही स्वतः करायचा आहे. y equals 2x plus 3, 3 ट्रान्सफर केले, y minus 3 equals 2x, 2 ने डिवाइड केलं म्हणजे हाफ ऑफ y minus 3 is equal to x. आणि याच्या पुढे आता तुम्ही कंटिन्यू करू शकाल. हा सोपा क्वेश्चन आहे, हा निश्चित जमेल तुम्हाला. आणि फायनली तुम्हाला चेक कसं करायचं सगळ्यांना माहिती, ह्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, तर तुमचा आन्सर यायला पाहिजे. नेक्स्ट 6 क्वेश्चन बघा, y equals e raised to x minus 3. हा देखील सोपा आहे, पण तरी थोडाफार स्टेप्स करतो. बघा -3 ला यायचं असणार +3 झाले, म्हणजे e raised to x is equal to y plus 3. पण अजून त्यातला x सेपरेट झाला नाही, मग अशी मी इथं लिहिलेलं आठवतं का बघा तुम्हाला, a raised to b इक्वल्स जर c असेल तर लॉग हा b बाजूला होण्यासाठी आपण लॉग ऑफ काय करतो सांगा, लॉग ऑफ c टू द बेस a इज इक्वल टू b असं सेपरेट करतो की. मग तसं ह्याला बघा, लॉग ऑफ y प्लस 3, लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स वरचं. आता वरचं म्हणजे x. थोडक्यात फंक्शन काय झालं तर x इक्वल्स लॉग ऑफ y प्लस 3. बेस e लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, थोड्या स्टेप्स डायरेक्ट, dx by dy equals derivative of log something 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह, y चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता
हा जो वायचा जो पार्ट आहे किंवा सगळ्याच y+3 जो पार्ट आहे हा तुम्हाला इन टर्म्स ऑफ एक्स आणायचा आहे. मग आता हे फक्त तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. मला सांगा ही सगळी टर्म आहे ना y+3 ही तुमच्याकडे इथे आहे बघा. y+3 इन टर्म्स ऑफ एक्स आहे सापडली. therefore dx by dy equals 1 upon y+3 म्हणजेच e raised to x. पुन्हा एकदा by the derivatives of inverse function dy by dx equals 1 upon dx by dy म्हणजे 1 upon dx by dy काय आहे बघा तर 1 upon e raised to x वर घेतल्यानंतर फायनल आन्सर e raised to x dy by dx equals e raised to x. आणि आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या बरं. त्याचा प्रॉब्लेम तुमचा असा आहे ना y equals e raised to x minus 3 सांगा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह dy by dx equals e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. so dy by dx equals e raised to x. next question y equals e raised to twice x minus 3. ठीक है. e raised to twice x minus 3 equals y. आता x त्यातला आयसोलेट होण्यासाठी किंवा सेपरेट होण्यासाठी आपण याला एक्सपोनेन्शियल टू लॉग कन्वर्ट करूया. सो लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं म्हणजे e इक्वल्स वरचं twice x minus 3 minus 3 ट्रान्सफर. सो लॉग ऑफ y टू द बेस e आता लिहायचं बंद करा. लॉग ऑफ y प्लस 3 आता हे सेपरेट आहे का प्लस 3 ते y प्लस 3 नाही आहे. लॉग ऑफ y प्लस 3 इज इक्वल टू ट्वाइस एक्स. 2 ने डिवाइड केल्यानंतर हाफ लॉग y आणि हे प्लस 3 सेपरेट आहेत. हे प्लस 3 जे ते सेपरेट आहेत इज इक्वल टू x. 2 ने डिवाइड केलं तर म्हणजे x इक्वल्स काय आलं सांगा हाफ ब्रॅकेट मध्ये log y plus 3. Now differentiating with respect to y, dx by dy equals half coefficient bracket मध्ये log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे थोडक्यात 1 upon 2y. मग आपल्याला y रिप्लेस केला पाहिजे. मग आता y रिप्लेस करायला काही चान्स कुठं बघा इथे बघा. y रिप्लेस करायसाठी इथं बघायचं e raised to 2x minus 3 म्हणजे इथं लिहितो तुम्ही dx by dy equals 1 upon 2 into bracket y म्हणजे काय तर e raised to 2x minus 3 ब्रॅकेट नसलं तरी चालेल ना. e raised to 2x minus 3 by the derivatives of inverse function by the derivative of dy by dx equals 1 upon dx by dy 1 upon. आता हे dx by dy तुमच्याकडे परत 1 upon असं आहे 2 into e raised to 2x minus 3 हे वर जाणार न्यूमरेटर मध्ये. सो twice e raised to 2x minus 3 हे तुमचं फायनल आन्सर. आणि एकदा डायरेक्ट पण करून बघा y इक्वल्स हे फंक्शन आहे आपलं काय y equals e raised to 2x minus 3. so dy by dx equals सांगा डेरिव्हेटिव्ह e raised to something e raised to something into त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह twice x चा 2 आणि कॉन्स्टंट चा 0 हेच मागे पुढे करून दिलेले आन्सर आहे. ओके ओके त्यातला हा क्वेश्चन मात्र महत्त्वाचा आहे. नेक्स्ट y equals log of x by 2 to the base 2. यानी पहिल्यांदा हे असं लिहितो y equals x by 2 to the base 2 equals y. आता साइड चेंज केलं. आता पहिले आपण log to एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करूया. बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं. मग अलीकडचं कोण आहे सांगा x by 2. बेस रेस टू पलीकडचं म्हणजे कोण सांगा तर 2 raised to y. त्यातले हे जर ट्रान्सफर केले तर x equals twice 2 raised to y. आता हे 2 ट्रान्सफर केले ना. आता या 2 ला इंडेक्स 1 आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस एडिशन ऑफ पॉवर्स स्टेप महत्वाची आहे. x equals 2 raised to y plus 1 किंवा 1 plus y.
1 plus y plus 1 जे हवं. As usual, differentiating with respect to y, dx by dy equals d by dy of 2 raised to y plus 1. मला सांगा, हे वरचं सरळ कव्हर करा. हे व्हेरिएबलचा फॉर्म आहे समजा. द रेट ऑफ a raised to x काय सांगा? द रेट ऑफ a raised to x log a. पण द रेट ऑफ 2 raised to something म्हणजे 2 raised to something log 2. आणि हे विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळं हे विथ रिस्पेक्ट टू y चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा 0, तर ह्याची काही पुढे आवश्यकता नाही. आता आपल्याला मी तुम्हाला म्हणलं की हा जो पार्ट असतो की नाही बघा, हा पार्ट, हा तो y मधला जो आहे तो x मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. मग त्यातले जे y प्लस 1 आहेत की नाही, y प्लस 1 किंवा 2 रेस टू y प्लस 1 बघा ना, ही सगळी टर्म बघा, ही सगळी टर्म तुम्हाला इथं कुठेतरी मिळत असते आसपास, एवढी फक्त शोधता आली पाहिजे. पण 2 रेस टू y प्लस 1 म्हणजेच x, म्हणजे dx by dy equals x into log 2 by the derivatives of inverse function dy by dx equals 1 upon dx by dy. Now 1 upon x into log 2 हे तुमचं फायनल आहे. 1 upon x into log 2. मग आता सर हे डायरेक्ट कसं करायचं? आता हे डायरेक्ट पण थोडंसं अवघड आहे. तुम्हाला जर मी करून दाखवणार होतं ते पण डायरेक्ट पण करून दाखवत होता. बघा लक्षात, हे आपलं फायनल आन्सर आहे. y इक्वल्स लॉग ऑफ x बाय 2 टू द बेस काय आहे सांगा, 2 आहे. मी तुम्हाला मागं डेरिव्हेटिव्हचा फ्रेंड ज्यावेळी बेस वेगळा होता कुठला, तर त्यावेळी बेस चेंज फॉर्म्युला वापरून सोडवायचं असं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग इथं बेस चेंज फॉर्म्युला वापरूया आपण. log of x by 2 to the base e upon log of 2 to the base e. Actually base e हा दिला जात नाही. थोडक्यात y equals log of x by 2 upon log 2 base e लिहायचाच नाही. हा झाला बेस चेंज फॉर्म्युला. 1 upon आता dy by dx 1 upon log 2 हा कोएफिशिएंट झाला. आता बघा, the rate of log something 1 upon something, the rate of log something 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह किती सांगा, हाफ x बाय, हे सगळं कव्हर करणार आहे. log something चा डेरिव्हेटिव्ह 1 upon something आणि मग something चा डेरिव्हेटिव्ह किती आला, तर हाफ x बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह हाफ. आता हे 2 जे आहेत ना इथं वर जातात आणि याच्याशी कॅन्सल होतं. मी इथंच करून दाखवतो ना. फायनल आन्सर सांगा, वरचं मल्टिप्लिकेशन 1, खालचं मल्टिप्लिकेशन x log 2 हे बघा, हे फायनल आहे x log 2. ठीक आहे. या प्रकारे क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट करून ठेवा. नेक्स्ट पिरियड मध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. टिल देन गुड बाय.